भाग 16. वाड्याच्या सावलीत. लोकेश आणि त्याच्या परिवारासोबत वाड्यात जे घडलं त्याला ते कधीच विसरू शकत नव्हते. ह्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना बराच काळ लोटला. आता त्या वाड्यात कोणीही राहत नव्हते. फक्त दगडूभाऊ येऊन साफसफाई करत होता, तेही सकाळीच. त्यानंतर कोणीही त्या वाड्याकडे फिरकले नाही. त्या वाड्याच्या आसपास काही वाडे होते. त्यातील एका वाड्याची भिंत आणि त्या वाड्याची भिंत सामायिक होती. त्या घरात जे राहत होते त्यांचं एक दुकान होतं. त्यांचं नाव होतं दादासाहेब पाटील. तो माणूस फार शांत स्वभावाचा होता. आपण भलं आपलं काम भलं अशातला तो होता. त्याच्या शेजारच्या वाड्याबद्दल तो ऐकून होता, पण त्याला काही विशेष वाटत नव्हतं. तो, त्याची बायको आणि 3 मुले, एक मुलगी आणि 2 मुले असं त्यांचं छोटंसं कुटुंब होतं. शहरात त्याच्या 2 बहिणी राहत होत्या. सुट्ट्या लागल्या की त्यांची मुले आपल्या मामाकडे म्हणजेच दादासाहेबांकडे येत होती. असंच एकदा उन्हाळी सुट्टीत त्याच्या बहिणीची मुले राहायला आली होती. एका बहिणीला 3 मुले होती आणि दुसरीला 2 मुली, 1 मुलगा. शेत घरापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे मुले दिवसभर शेतात जाऊन बसली. हे त्यांचं रुटीन होतं. संध्याकाळची वेळ झाली होती आणि मुले अजून शेतातून परत आली नव्हती. म्हणून दादासाहेबाने त्याच्या दुकानात काम करणाऱ्या मुलाला सांगितलं की शेतात गेलेल्या मुलांना घरी घेऊन ये. मग तो मुलगा पटकन गेला आणि त्याने सर्व मुलांना आणून वाड्यात सोडलं. आता मुलांना खूप भूक लागली होती. त्यांनी मामीला तसं सांगितलं. मामीही पटकन कामाला लागली. तोपर्यंत त्यांना खाण्यासाठी म्हणून फरसाण पापडी दिली. मग मुलांनी ती खायला सुरुवात केली. वाडा फार मोठा नव्हता, पण त्यासमोर भरपूर मोकळी जागा होती. तिथे लांब असा कट्टा होता. त्यासमोर एक मोठी पाण्याची टाकी होती. त्याच्याच बाजूला खूप जुनं रांजण होतं. थोडं पुढं काही पायऱ्या होत्या. त्या चढून गेल्यावर समोरच खूप मोठं अंगण होतं आणि त्या अंगणाच्या डाव्या बाजूला त्या बाजूच्या वाड्याची एक खिडकी दिसत होती, जी नेहमी उघडीच असायची. ही त्याच रूमची खिडकी होती जिथे त्या ब्राह्मणाची आत्मा दिसली होती. तर ह्या मुलांच्या थोडं पोटात गेल्यावर लगेच पुन्हा ती खेळू लागली. रात्रीचे 8 वाजले असतील. मुलांच्या मामीचं जेवण बनवून अजून चालूच होतं. जेवणाला वेळ आहे म्हणून मग मुलांनी लपाछपी खेळायचं ठरवलं. लहान मुलांसहित सगळे सहभागी झाले. मग त्यांनी मेजॉरिटी केली आणि शेवटी त्यांच्यातील एक लहान, साधारण 6 ते 7 वर्षांचा मुलगा होता बाबू. त्याच्यावर राज्य आलं. मग त्याने म्हणायला सुरुवात केली. 10, 20, 30 असं 100पर्यंत बोलून तो सगळ्यांना शोधू लागला. वरती जिथे पायऱ्या चढून जायच्या होत्या आणि जिथं मोठं अंगण होतं तिथे अंधार होता. त्याला वाटलं हे सगळे तिथेच लपलेले असतील, म्हणून तो पायऱ्या चढून वरती गेला. तिथे कोपऱ्यात एक ड्रम होता. तिथे त्याला काही हालचाल जाणवली, म्हणून तो दबक्या पावलांनी त्या दिशेने जाऊ लागला. त्या कोपऱ्यातील जागेत बरोबर बाजूच्या वाड्याची खिडकी दिसत होती, जिथे ती ब्राह्मणाची आत्मा होती. बाबू आता ड्रमच्या अगदी जवळ आला आणि तिथे जे कोणी बसलंय ते दिसावं म्हणून मागच्या बाजूला जाऊ लागला. तोच त्या ड्रमच्या मागून कोणीतरी उभं राहिलं. ते दिसायला विचित्र, अमानवी होतं. ती सावली होती की आणखी काही काय माहीत नाही, पण बाबूला असं काही दिसेल असं वाटलं नव्हतं. त्याचा श्वास रोखला गेला. त्याचा आवाज घशातच अडकला. आता ती सावली त्याच्या दिशेने येऊ लागली. बाबू पूर्ण ताकदीने एकदम ओरडला आणि भडाभड उलट्या करू लागला. त्याची मोठी बहीण तिथे आसपासच होती. अंधारात नीट दिसत नव्हतं, पण ती आवाजाच्या दिशेने गेली. तिला बाबू दिसलाच नाही. ती जोराने ओरडली आणि मामीला बोलावू लागली. तिचं ओरडणं ऐकून मामी हातात टॉर्च घेऊन धावतच आली. बाबूला खाली पडलेला पाहून त्याला पटकन उचललं आणि घरात घेऊन गेली. मुलाला पाठवून मामाला बोलावलं आणि त्याला दवाखान्यात घेऊन गेले. त्याचं अंग तापानं फणफणत होतं. डॉक्टरांनी त्याला काही औषधं लिहून दिली. तो अजूनही शुद्धीवर आला नव्हता, म्हणून मामा मामी घाबरू लागले. पण डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं की तू घाबरून बेशुद्ध पडलाय, काही वेळात शुद्धीवर येईल. तब्बल 3 तासांनी तो शुद्धीवर आला. मामा मामींच्या जीवात जीव आला. त्यांनी बाबूला विचारलं की त्याच्यासोबत नक्की काय घडलं होतं, पण
त्यावेळी त्याला काहीच आठवत नव्हतं. मामाने दुसऱ्याच दिवशी त्याला त्याच्या घरी पाठवलं. एके रात्री तो झोपला असताना त्याला तेच स्वप्न पडलं ज्याचा त्याला अनुभव आला होता. तो घाबरून झोपेतून उठला. घामाने भिजलेला होता तो. त्याची आईही उठली आणि काय झालं विचारू लागली. मग बाबूने घाबरत घाबरतच सगळं सांगितलं. आईही खूप घाबरली आणि त्या दिवसापासून बाबूला कधीच मामाकडे गावी जाऊ दिलं नाही. तो वाडा ज्याने भुताटकी पसरली होती त्या वाड्याच्या सावलीतच हा दादासाहेब पाटीलचा छोटा वाडा होता. त्यामुळेच हे घडलं असावं असा काहींचा समज आहे.